अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघाच शनिवार। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शनिवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। शनिवारच्या दिवशी तुम्हाला दिव्यात ही एक वस्तू घालायची आहे। बघा, ही एक वस्तू जर तुम्ही शनिवारच्या दिवशी दिव्यात अर्पण केली तर तुमच्या आयुष्यात असणारी जी शत्रुपीडा आहे ती त्या क्षणात समाप्त होईल। कितीही मोठा शत्रू असेल, शेजारचा एखाद्या व्यक्ती त्रास देत असेल, कामाच्या ठिकाणी जर तुम्हाला एखादा व्यक्ती त्रास देत असेल किंवा तुम्हाला माहिती नाही की माझा नक्की शत्रू कोण आहे, पण तुम्हाला इतकं माहिती आहे की माझ्या पाठी शत्रुपीडा लागलेली आहे, तर असा म्हणजे नाव माहीत नसलेला जो शत्रू असेल तर त्या शत्रूला नष्ट करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आयुष्यात सगळ्यात मोठी जर कुठली बाधा असेल ना तर ती म्हणजे शत्रुबाधा। बघा, याचा त्रास जो आहे तो खूप भयानक असतो। एकदा शत्रुपीडा पाठी सुरू झाली तर ना सुखाची झोप लागते ना जीवनात आनंद राहतो। सतत डोक्यात विचार असतात, मनात एक भीती असते, सतत डिप्रेशन असतं, मग घरात कलह सुरू होतात, भांडणं सुरू होतात। काही शत्रू आपले असे असतात की जे आपल्यावरती तांत्रिक बाधाही करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या बाधांमधूनही आपल्याला भरपूर त्रास होतो। अशा सगळ्या बाधांना नष्ट करण्यासाठी फक्त शनिवारच्या दिवशी हा उपाय करा। शनिवार याच्यासाठी आहे कारण शनिवारचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे। या दिवशी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही, तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊनच जातो। याच शनिवारचा हा विशेष उपाय। बघा, हा उपाय तुम्ही संपूर्ण शनिवारच्या दिवसात सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही करू शकतात। याच्यासाठी तुम्हाला एक मोहरीच्या तेलाचा दिवा घ्यायचा आहे। जे मोहरीचं तेल असतं तेच घ्या, दुसरं तेल तुम्ही या उपायासाठी वापरू नका, कारण मोहरी जी आहे, काळी मोहरी, ही बाधा, नकारात्मकता आणि शत्रुपीडा संपवण्यासाठी विशेष महत्त्वाची असते आणि शनिवारच्या दिवशी काळ्या मोहरीच्या तेलाचं महत्त्व हे विशेष आहे। म्हणून काळ्या मोहरीच्या तेलाचा एक दिवा तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण दिशेला किंवा घराच्या उंबरठ्यासमोर किंवा देवघराच्या समोर तुम्हाला लावायचा आहे। ठीक आहे, याच्यानंतर तुम्हाला एक छोटी प्लेट किंवा एक छोटी वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला एक चमचाभर, म्हणजे आपला जो इतक्या आकाराचा जो चमचा असतो तो चमचाभर तुम्हाला त्याच्यात पिवळी मोहरी घालायची आहे आणि एक चमचाभर त्याच्यात हिंग घालायचा आहे। चमचा आणि हिंग लक्षात ठेवा, हे दोन्ही मिक्स करायचं आहे आणि याच्यात थोडंसं तुम्हाला गोमूत्र आणि शुद्ध पाणी घालायचं आहे। थोडे किंचित गोमूत्र घाला, किंचित त्याच्यामध्ये पाणी घाला आणि ते सगळं मिक्स करा। मिक्स करून तुम्हाला त्या मोहरी आणि हिंगाच्या तुम्हाला छोट्या छोट्या गोळ्या तयार करायच्या आहेत। एकूण 11 गोळ्या तयार करायच्या आहेत। किती? 11। पहिली गोळी आपल्याला आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि ते अँटीवाईट क्लॉक जे आहे ते उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने तुम्हाला 3-3 वेळा ओवाळायचं आहे। समजा ही पहिली हिंग आणि मोहरीची गोळी मी बनवून हातामध्ये घेतली, उजवीकडून डावीकडून 3 वेळा, डावीकडून उजवीकडे 3 वेळा, अशा पद्धतीने ही गोळी तुम्हाला उतरवायची आहे आणि त्याच्यानंतर एक वेळा जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे। बघा, मंत्र आहे ओम ह्रीं सर्वशत्रुनाशाय विघ्नयं स्वाहा। 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 हा मंत्र म्हणायचा आणि ती गोळी त्या दिव्यात अर्पण करायची। पुन्हा दुसरी गोळी घ्यायची, म्हणजे मोहरी आणि हिंगाची पुन्हा दुसरी हातात गोळी घ्यायची। सेम त्याच पद्धतीने अँटी क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे 3-3 वेळा ओवाळून घ्यायचं। पुन्हा ओम ह्रीं सर्वशत्रुनाशाय विघ्नयं स्वाहा हा मंत्र म्हणायचा आणि ही जी पुन्हा जी गोळी आहे ती दिव्यात अर्पण करायची। अशा ज्या 11 गोळ्या तुम्ही बनवलेल्या आहेत, ह्या 11च्या 11 गोळ्या 11 वेळा मंत्र म्हणत 3-3 वेळा स्वतःवरून ओवाळत तुम्हाला ह्या दिव्यामध्ये अर्पण करायचे आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर एक मोठं खोलगट भांडं घ्यायचं आणि ते त्या दिव्यावरती झाकायचं।
ते त्या दिव्यावरती असं उघडं झाकून ठेवायचं. 1 ते 1.5 तास तरी हे भांडं असंच ठेवायचं. 1-1.5 तासानंतर ते भांडं तिथून उचलायचं म्हणजे काढायचं. आणि त्या भांड्याला जी काजळी साठलेली असेल किंवा जे काही काळं जे आहे ते एकत्रित म्हणजे एकवटलं जाईल, तर ते एकत्र करायचं. तुमच्या हाताच्या बोटांनी ते एकत्र करायचं आणि एकत्र करून तुम्हाला याचा म्हणजे ही जी काजळी तयार होईल त्याचा एक टिक्का सर्वप्रथम तुम्हाला स्वतःच्या कपाळाला लावायचा आहे. घरात जो व्यक्ती बाधित असेल किंवा ज्या व्यक्तीला खूप त्रास होत असेल, ज्याच्या पाठी आजारपण असेल किंवा ज्या व्यक्तीच्या पाठी खूप मोठी शत्रुपीडा लागलेली असेल, त्याला बाहेरच्यांचा त्रास असेल, तर त्या व्यक्तीच्या कपाळाला एक टिक्का लावायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे, जिथून आपण घरात प्रवेश करतो, त्या प्रवेशद्वारावर, आता हे मुख्य प्रवेशद्वार आहे, हा आतला भाग आहे आणि हा बाहेरचा भाग आहे. तर बाहेरच्या भागावरती, हा बाहेरचा जो भाग आहे ना, हा बाहेरच्या भागावरती तुम्हाला एका कोपऱ्यावरती फक्त शत्रुनाशाय हा एक शब्द त्या काजळीने लिहायचा आहे. शत्रुनाशाय म्हणजे शत्रूंचा नाश झाला, जे शत्रू असतील ते समाप्त झाले. बघा, मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूत कुठेही लिहा, वरती लिहा, खाली लिहा, मध्यभागी लिहा, कुठेही लिहा. जिथे थोडासा स्पेस असेल किंवा जिथे कुणी पटकन वाचू शकणार नाही अशा खाली छोट्याशा शब्दात लिहिलं तरी चालेल. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की कुणी वाचू नये, कुणाला माझा उपाय कळू नये, तर कुठेतरी थोडंसं सर्च करा, शोधा आणि तिथे अगदी छोट्या छोट्या अक्षरात तुम्ही लिहिलं तरी चालेल. फक्त शत्रुनाशाय इतका एकच शब्द तुम्हाला लिहायचा आहे. हा उपाय तुम्ही प्रत्येक शनिवारी पण करू शकतात. खूप जास्त जर तुम्हाला त्रास असेल तर कमीत कमी 3 शनिवार हा उपाय तुम्हाला करावा लागणार आहे. थोडासा त्रास आहे, काही थोडासाच त्रास आमच्या पाठी आहे, तर तुम्ही 1 शनिवार हा उपाय केला तरीही चालेल. या उपायाने तुमचा कितीही मोठा शत्रू असेल ना, तर तो नष्ट होईल. कितीही शत्रूची पीडा तुमच्यावरती असेल तर ती कुठेतरी कमी होत जाईल. जो शत्रू तुम्हाला त्रास देतोय ना, तो याच्या पुढे हा उपाय केल्यानंतर तुमच्या घराकडे त्याने वाईट नजरेने बघितलं किंवा घरातील कुठल्याही सदस्याकडे म्हणजे कुठल्याही वाईट नजरेने बघण्याचा प्रयत्न जरी केला ना, तरी तो जे करत आहे, जी नजर लावत आहे, जी बाधा करत आहे, जो त्रास देत आहे, जो तुम्हाला सतत त्याच्याकडनं त्रास मिळत आहे, तो सगळा त्याच्यावरती उलटेल. बघा, हिंग आणि पिवळी मोरी ह्या 2 गोष्टी बाधा, तांत्रिक बाधा, इडापिडा आणि त्याचबरोबर वाईट शक्ती संपवण्यासाठी, नकारात्मकता संपवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानल्या जातात. या दोनही गोष्टींमध्ये म्हणजे या दोनही गोष्टींमध्ये नकारात्मक शक्ती शोषण्याची जी क्षमता आहे ती खूप जास्त आहे. जेव्हा तुम्ही या दिव्यामध्ये ह्या वस्तू अर्पण कराल आणि त्यासोबत जेव्हा तुम्ही त्या मंत्राचं पठण कराल ना, त्या क्षणात खरं तर तुमच्या शत्रूला, तुम्ही घरात हा उपाय कराल पण त्याचा त्रास तुमच्या शत्रूला व्हायला सुरुवात होईल आणि शत्रुबाधेतून तुमची मुक्तता होईल. त्यानंतर हा जो दिवा आणि दिव्यात घातलेल्या ज्या वस्तू आहेत, दिवा विझल्यानंतर अगदी दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी दिवा विझल्यानंतर त्या दिव्यात घातलेल्या ज्या सगळ्या वस्तू आहेत, त्या सगळ्या वस्तू घराच्या बाहेर घेऊन जायच्या आणि घराच्या लांबपर्यंत एखादं कुठलं झाड असेल किंवा मोकळी जागा, गटार जे काही असेल तिथे त्या वस्तू टाकून द्यायच्या. दिवा जो आहे तो दिवा पण बाहेरच घासा आणि त्यानंतर घरामध्ये घेऊन या. ठीक आहे. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. शत्रुपीडा संपवण्यासाठी हा खास उपाय आहे.